श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, प्रत्येक वर्षी मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार हा जागतिक किडनी डे अर्थात जागतिक किडनी दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश असा की लोकांच्यामध्ये किडनी या शरीरातील अत्यंत महत्त्वाच्या अवयवासंदर्भात जागृती व्हावी. किडनी आपल्या शरीरामध्ये स्वच्छतेचं काम करते. आपल्या शरीरातील विषारी घटकांना बाहेर टाकण्याचं काम करते. परंतु आपण या अवयवाच्या बाबतीत तितकेसे जागरूक राहत नाहीत. किडनी खराब झाल्यानंतर होणारे दुष्परिणाम आपण बऱ्यापैकी ऐकून आहोत. आपल्या सर्वांना किडनी स्टोन अर्थात मूतखडा हा आजार ठाऊक आहे. परंतु या किडनीचं काम खूप मोठं आहे आणि काम जसं मोठं आहे तसं या किडनीला होणारे आजारसुद्धा तितकेच घातक आहेत. म्हणून किडनी या अवयवाबद्दल तुम्हा सर्वांमध्ये जनजागृती व्हावी, तुम्हा सर्वांना या अवयवाची माहिती मिळावी, याकरता आज आपण जागतिक किडनी डेच्या निमित्तानं आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. गेल्या अनेक दशकांपासून किडनी विशेषज्ञ म्हणून रुग्णसेवा बजावणारे धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यासह पंचक्रोशीत सुप्रसिद्ध असलेले किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर हेमंत देशपांडे सरांना. डॉक्टर हेमंत देशपांडे सर, आपलं आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रामध्ये स्वागत आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं नमस्कार. नमस्कार. डॉक्टर साहेब, प्रस्तावनेतच सांगितले की आज जागतिक किडनी डे आहे. तर या अवयवाची व्याख्या करताना तुम्ही आपल्या श्रोत्यांना काय सांगाल? हा अवयव किती महत्त्वाचा आहे आणि कोणतं काम करतो? आपल्या मानवी शरीरामध्ये हृदय, फुफ्फुस, ब्रेन, किडनी ही अशी महत्त्वाची ऑर्गन्स आहेत काही. त्यापैकी आपण किडनी ह्याविषयी आज जाणून घेणार आहोत. किडनीचं मुख्य काम शरीरातले जे टॉक्सिक घटक आहेत ते सगळं फिल्टर करून, रक्त फिल्टर करून ते बाहेर काढणे, युरिनच्या माध्यमातून शरीराचं आम्ल आणि अल्कलीचं प्रमाण व्यवस्थित ठेवणे, थोड्याफार प्रमाणात रक्त तयार करण्यासाठी सुद्धा किडनी मदत करते. ब्लड प्रेशर मेंटेन करणे हे सुद्धा किडनीचं एक काम आहे. ते किडनी जे आहे ते पोटात मागच्या बाजूला छातीच्या आणि पोटाच्या पडद्याच्या खाली दोन बाजूला 2 किडनी असतात. क्वचित प्रसंगी एखाद्याला जन्मताच एखादी किडनी नसते. गेल्या काही वर्षात आपण पाहिलं तर मानवानं प्रगती खूप मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. त्याची लाईफस्टाईल, जगण्याची पद्धत बदललेली आहे आणि अशातच काही आजार हे वारंवार ऐकायला मिळत आहेत. जसे की मधुमेह असेल, रक्तदाब असेल, तद्वतच किडनीचे विकारसुद्धा वाढलेले दिसत आहेत. तुम्ही अनेक वर्ष झालं रुग्णसेवा बजावत आहात, अनेक दशकं झालं तुम्ही रुग्णसेवा करत आहात. तुम्हाला सुरुवातीच्या काळात या आजाराचे रुग्ण जास्त भेटायचे की आत्ता भेटत आहेत? आणि भेटत आहेत तर या आजार वाढण्यामागचं कारण काय वाटतं? डायबिटीस, ब्लड प्रेशर किंवा आता आपण जे ऐकतोय की किडनीचं विकारांचं प्रमाण वाढलेलं आहे, हे सगळं लाईफस्टाईलशी संबंधित आहे, हे पक्का. पूर्वीच्या काळात आणि आताच्या ह्याच्यामध्ये आजारांमध्ये खूप बदल झालेला दिसतो. ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढलेलं आहे, शुगर म्हणजे डायबिटीसचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ह्या दोन्ही आजारांचा किडनीवर परिणाम होतो. किडनीचे जे फिल्टर करणारे युनिट आहे, ज्याला ग्लोमेरुलस म्हणतात, ते खराब होतं, त्याच्या वॉल्स थिक होतात, ब्लड प्रेशरवर परिणाम होतो. डायबिटीस बरोबरच ब्लड प्रेशरसुद्धा आजार मागे लागतो आणि मग किडनीचं कार्यक्षमता कमी होते. म्हणजे किडनीच्या आजारामध्ये मधुमेह ही तितकाच जबाबदार आहे, रक्तदाबही तितकाच जबाबदार आहे. मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा ह्या सर्व गोष्टी आहेत. सर, मूतखडा झाला हे खूपदा ऐकायला मिळतं. याच्याबद्दल काय सांगाल? याचंही प्रमाण अलीकडे वाढलेलं आहे? हो, वाढलेलं आहे. पूर्वी मूतखड्याचं प्रमाण इतकं नव्हतं. मागच्या 10, 15, 20 वर्षामध्ये साधारण मूतखड्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. हे सुद्धा पुन्हा लाईफस्टाईलशी संबंधित आहे, पाण्याशी संबंधित आहे. ओव्हरऑल जे काही जागतिक तापमानात वाढ होती आहे त्याचाही परिणाम आहे. अन्न जे खातोय आपण त्याच्याशी संबंध आहे. डॉक्टर हेमंत देशपांडे सर, तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की काही लोकांना जन्मतःच एकच किडनी असते. हो, त्यांचा विषय. तसंच एखाद्या व्यक्तीची
कालांतरानं काही कारणामुळं एखादी किडनी खराब होते किंवा दोन्ही किडण्या खराब होतात, तेव्हा कोणीतरी त्याला किडनी देतं आणि ती एकच देतं. तर एका किडनीवर व्यक्तीचं आयुष्य इतर लोकांच्या तुलनेत थोडं कमी आरोग्यदायी असतं किंवा सारखंच असतं, काय सांगता येईल? नाही, जन्मतः एक किडनी असणं किंवा काही कारणाने एक किडनी निकामी झाली, ती काढून टाकायला लागली शस्त्रक्रिया करून, असं असेल तरी एका किडनीवर पुढचं आयुष्य नॉर्मल राहू शकतं. अर्थातच त्या किडनीवर लोड येतो, नाही असं नाही, पण ती किडनी आकाराने वाढते, म्हणजे नॉर्मलपेक्षा ती आकाराने जास्त होते आणि दुसऱ्या ॲब्सेंट किडनीचं काम घेते ते. त्याच्यामुळे कालांतराने लोड वाढतो, पण ओव्हरऑल किडनीचं फंक्शन, कार्यक्षमता ही नॉर्मल राहते. एक किडनी असेल तरी पूर्ण आयुष्य नॉर्मल जाऊ शकतं. फक्त त्यात जे प्रिव्हेंटेबल आजार आहेत, जसं मूतखडा आहे, काही प्रमाणात आपण त्याला टाळू शकतो. डायटरी चेंजेस आहेत म्हणा, पाण्याचं प्रमाण घ्यायचं किंवा कोणतं पाणी प्यायचं, काय करायचं ते पुढे आपण बोलूच. तर हे सर्व करून किंवा काही मार लागू नये, त्या किडनीलाच नेमकं इजा होऊ नये, हे सर्व काळजी घेतली तर ती किडनी शेवटपर्यंत काम करू शकते. किंवा आपण किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये ज्या माणसाची किंवा स्त्रीची किडनी काढतो त्याला एकच राहते, हो, पण त्याचं उर्वरित आयुष्य नॉर्मल राहू शकतं. आता तुम्ही तो विषयच सुरू केला आहे, तर हे जे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे, याला कायदेशीर चौकटी आहेत, कायदेशीर नियम आहेत. ते नियम काय सांगतात त्याच्याविषयी आपण श्रोत्यांना माहिती करून देऊ, कारण ते खूप मला महत्त्वाचं वाटतं. किडनी एखाद्याला दान करता येणं हे काही आपल्या स्वमर्जीचा विषय आता राहिलेला नाही, त्याला कायद्याच्या चौकटीत बसवावं लागतं. तर तो कायदा काय आहे आणि तो काम कसं करतो? आता किडनी प्रत्यारोपणमध्ये 2 प्रकारच्या शस्त्रक्रिया आहेत. एक आम्ही म्हणतो लाईव्ह डोनर किडनी ट्रान्सप्लांट, म्हणजे एक जिवंत व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला किडनी देतोय. ह्याच्यामध्ये लॉज खूप स्ट्रिक्ट आहेत, कायदा खूप स्ट्रिक्ट आहे, म्हणजे ब्लड रिलेशनमध्येच तुम्हाला किडनी देता येते. अच्छा, फर्स्ट डिग्री रिलेशनच प्रिफर्ड असतं, म्हणजे त्यालाच प्राथमिकता असते. फर्स्ट डिग्री म्हणजे आई, वडील, भाऊ, बहीण ह्यांच्यापैकी कोणी किडनी देऊ शकतं. ज्या घरामध्ये किडनीचा रुग्ण आहे, पण आई, वडील, भाऊ, बहीण ह्याच्यापैकी कुणाला काही आजार आहेत, वय जास्त झालं आहे, त्याच्यामुळे देऊ शकत नाही, तर जवळचे नातेवाईक ब्लड रिलेटेड, जसं मामा आहे, मावशी आहे, आत्या आहे, काका आहे, हे सुद्धा देऊ शकतात. हा झाला एक प्रकार. हो, आणि दुसरा प्रकार आहे की ब्रेनडेड पेशंट जे असतात आहे, की काही कारणाने मेंदूत रक्तस्राव झालेला आहे आणि मग त्याचा श्वास अगदी थांबला आहे, कृत्रिम श्वासावर ठेवला आहे, त्याला कृत्रिम ब्लड प्रेशरसाठी त्याला काही औषधं चालू आहेत, पण तोपर्यंत त्याचं किडनीचं कार्य जर मेंटेन झालं असेल, नॉर्मल असेल, तर अशा लोकांच्या नातेवाईकांशी चर्चा करून ते जर अवयवदान करायला इच्छुक असतील तर आपण त्याची किडनीसुद्धा वापरतो. ह्याच्यामध्ये ब्लड रिलेशनचा प्रश्न येत नाही, काहीच रिलेशन्स काहीच नसतात आहे, इवन मॅचिंगसुद्धा नसतं, फक्त ब्लड ग्रुप हा एकच क्रायटेरिया असतो. ब्लड ग्रुप जर मॅच होत असतील तर अशा व्यक्तीची किडनी बसवता येते. मग ब्रेन डेड व्यक्तीची किडनी एखाद्याला घ्यायची असेल, मिळवायची असेल, तर तो त्याच्या इच्छेप्रमाणे मिळवू शकतो की त्यासाठी वेटिंग लिस्ट आहे शासनाकडे? काही प्रोसेस आहे का तशी, की कोणालाही केव्हाही काही मिळू शकतं? नाही, असं नाही आहे, कोणालाही केव्हाही मिळू शकत नाही. ब्रेनडेड व्यक्तीची किडनी मिळवण्यासाठी ज्याच्या घरामध्ये कोणी देणारं नाही आहे, तर त्याला ज्या हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करायची तिथे जाऊन नाव नोंदणी करायला लागते. ती नोंदणी केल्यानंतर साधारण एक 3, 4, 5 जिल्ह्यांचा एक ग्रुप असतो. जसं आता सोलापूर येईल पुणे विभागामध्ये, धाराशिवच्या रुग्णांसाठी छत्रपती संभाजीनगर. पण रुग्ण कुठे नोंदणी करू शकतो? धाराशिवचा रुग्ण हा सोलापूरला सुद्धा नाव नोंदणी करू शकतो, पण त्याला मिळणार पुणे विभागातून किडनी. किंवा मग धाराशिवच्या रुग्णांनी जर छत्रपती संभाजीनगरमध्ये रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्याला तिथून मिळू शकते. अशा सर्व लोकांची एक लिस्ट पुणे विभागाकडे असते आणि मग ते ब्लड ग्रुपप्रमाणे वेटिंग लिस्ट त्यांची तयार होते. त्या वेटिंग लिस्टप्रमाणेच तुम्हाला किडनी योग्य त्यावेळी मिळू शकते. पण वेटिंग पिरियड बराच आहे. म्हणजे इथे असं आहे की जेवढी डिमांड आहे त्याच्यापेक्षा सप्लाय कमी आहे. कारण आजही लोकांमध्ये तेवढी जागरूकता नाही आहे की बाबा किडनीचे एवढे रुग्ण आहेत आणि कोणीतरी आपल्या घरचं मृत्यूशय्येवर आहे आणि त्यांनी अवयवदान करावं, अशी अजून मानसिकता
नाही आहे. थोडक्यात इथं गरीब श्रीमंत ही दरी संपते आणि नियमानुसार वेटिंग लिस्टनुसार त्या व्यक्तीला तो अवयव प्राप्त होतो, अगदी, अशी अगदी. कायद्याची चौकट आहे. चौकट आहे. चांगला विषय आहे. पण सर, आता पुढचा प्रश्न येतो की एखाद्या व्यक्तीला किडनी ट्रान्सप्लांट केलं किंवा किडनी प्रत्यारोपण केलं, तर ज्याला केलं आहे त्याच्या शरीरामध्ये कुठून तरी एक बाहेरचा अननोन अवयव आतमध्ये आहे. आणि तुमच्या मेडिकल सायन्समध्ये नेहमी सांगतात की फॉरेन बॉडीला, बाहेरच्या एखाद्या वस्तूला, पदार्थाला शरीर सहजासहजी ॲक्सेप्ट करत नाही. अशा वेळी त्या रुग्णाला काळजी घ्यायची असेल तर काय सांगाल त्यालाही आणि त्याच्या कुटुंबियांनाही, की काय काळजी घ्यावी त्यांनी? आहार असेल, विहार असेल, बाकीच्या गोष्टी असतील. निश्चित खूप चांगला प्रश्न आहे हा. आपलं शरीर सहजासहजी बाहेरची कोणतीही अवयव ॲक्सेप्ट करत नाही. कोणताही अवयव जर प्रत्यारोपण केला तर आपलं शरीर त्याला बाहेर ढकलण्याचाच प्रयत्न करतं. म्हणजे त्याला आम्ही आमच्या भाषेत रिजेक्शन म्हणतो. म्हणजे हे रिजेक्शन ॲक्यूट म्हणजे बसवल्या बसवल्या होऊ शकतं, कालांतराने होऊ शकतं. त्याला क्रोनिक रिजेक्शन असं म्हणतो. हे आपल्या शरीराने ते रिजेक्ट करू नये ह्याकरता शरीराची प्रतिकारशक्ती कमी करणारी औषधं त्या रुग्णाला दिली जातात. जो घेतोय, ज्याच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होती आहे, त्या रुग्णाला त्याच्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी होईल अशी औषधं द्यायला लागतात. त्याच्याबरोबर त्याचे दुष्परिणामसुद्धा आले. म्हणजे प्रतिकारशक्ती कमी झाली तर जे इन्फेक्शन्स नॅचरली तुमच्या इम्युनिटीमुळे तुम्हाला होणार नाहीत, असे बारीक सारीक इन्फेक्शनसुद्धा उग्र स्वरूप धारण करू शकतात. त्यामुळे काळजी घेणं तर गरजेचं असतं. औषधं न चुकवता वेळेवर घेणं अगदी महत्त्वाचं आहे. काही दिवस लक्षात राहिलं नाही म्हणून घेतलं नाही, किंवा माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी घेतलं नाही, हे असं अजिबात चालत नाही. ज्या वेळेला तुम्ही औषधं बंद करता, मात्रा कमी करता किंवा इरेग्युलर घेता, तेव्हा किडनी बाद व्हायला सुरुवात होते. त्याची कार्यक्षमता हळूहळू कमी होते आणि ते रिजेक्शनकडे जातं. काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय? ताजं अन्न खायचं, गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही, काही इन्फेक्शन्स होणार नाहीत ह्याची काळजी घ्यायला लागते, मार लागणार नाही ह्याचीही काळजी घ्यायला लागते. कारण नॉर्मली जशी प्रोटेक्टेड असते किडनी, नॉर्मल किडनी जशी छातीच्या पिंजऱ्याच्या खाली आणि मागे फासळीच्या आतमध्ये असं, आणि त्याला बाजूनी सगळं चरबीचा सपोर्ट वगैरे असतो, तशी ही किडनी पुढच्या बाजूला बसवलेली असते. म्हणजे ड्रायव्हिंग करायचं तरी काळजी घ्यायला लागते. अरे बाप, की बाबा अचानक ब्रेक लागलाय, समोरून धक्का बसलाय, असं काही होऊ नये, ह्या सगळ्या काळजी घ्यायला लागतात. सर, याच्यामध्ये तुम्ही आता ताजं अन्न खायला सांगितलं. माझा प्रश्न असा आहे की तो रुग्ण स्वतः काळजी घेतोयच, आता इथं त्याला सपोर्ट जो आहे तो त्याच्या कुटुंबातील लोकांचा सपोर्ट आहे. निश्चित. कुटुंबातील लोकांनी त्याच्या बाबतीत किती सावध आणि दक्ष असायला हवं, त्याला सपोर्ट कसा करायला हवा? कारण आता तो विकलांग असल्यासारखं वागतोय किंवा त्याला तसं भासवलं जातं आपल्याकडे बऱ्यापैकी, की आता सावध राहा, आता जपून वाग, खेळू नको, फिरू नको, हिंडू नको, धावू नको, हे सगळे रिस्ट्रिक्शन येतात का त्याला? साधारण पहिलं वर्षभर तर रिस्ट्रिक्शन बऱ्यापैकी असतात. वर्षभरानंतर रेस्ट्रिक्शन्स बऱ्यापैकी कमी होतात. पण हे जे नियम आहेत त्याला घालून दिलेले आहे की ताजं गरम अन्न खाणे, पाणी सहसा बाहेरचं कुठलं न पिणे, पिलं तरी बॉटल बंद आणि स्टराईल टाईप म्हणजे निर्जंतुक केलेलं असं पाणी प्यायचं, हे तर आयुष्यभर त्याला सांभाळायला लागतं. आणि नातेवाईकांनी घ्यायची काळजी म्हणजे हीच की त्याला वेळेवर खायला प्यायला घालणे, त्यांनी औषधं वेळेवर घेतलेत का नाही पाहणे. आम्हाला प्रॉब्लेम अशा रुग्णांमध्ये येतो की जे यंग मुलं आहेत, 18, 19, 20 वर्षाची मुलं आहेत, ऑपरेशन झालं आणि त्यानंतर वर्षभर सगळं चांगलं आहे, त्यांना इतर मुलांसारखं मित्रांसारखं सगळ्या गोष्टी करायला आवडतात. मग तिथं ते सगळं औषध पाणी सोडून द्यायचे आणि मग पुन्हा रिजेक्शनकडे जायची शक्यता खूप असते. त्याच्यामुळे यंग लोकांना खूप सांभाळायला लागतं. डॉक्टर हेमंत देशपांडे सर, मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्ही किडनी संदर्भात आजार निर्माण होण्यासाठी जे काही इतर घटक सांगितले, त्यामध्ये रक्तदाब आणि मधुमेह सांगितलात, या व्यतिरिक्त आणखीन अशी कोणकोणती कारणं आहेत किंवा कोणकोणत्या लोकांना किडनीच्या विकाराचा त्रास फार लवकर जाणवू शकतो? अगदी लहानपणापासून आपण लक्षात घेतलं तर वारंवार ज्यांना रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स होतात आहे, घशाचे इन्फेक्शन्स होतात आहे, काही स्किन इन्फेक्शन्स होतात आहे, त्याचासुद्धा परिणाम किडनीवर कालांतराने दिसायला लागतो. काही लोकांना जन्मजात काही किडनी किंवा त्या युरिनरी ड्रेनेजच्या सिस्टीममध्ये जे व्यंग असतात आहे, काही अडथळा आहे किडनीच्या आणि नळीचा, त्याचा जोड त्याला अडथळा आहे, किंवा खाली जिथे ती किडनीची नळी मूत्रनलिका लघवीच्या पिशवीला जोडलेली असते
तिथून लघवी उलटी येते, म्हणजे जरा रिफ्लक्स असा आजार म्हणतो, किंवा जन्मताच काही व्हाल्वसारखे आजार असतात आहे, ह्याच्यामध्ये पुढे चालून किडनी खराब होण्याची शक्यता असते. शिवाय मोठं झाल्यानंतर जे आहे की डायबिटीस, ब्लड प्रेशर जसं आपण बघितलं, त्याचप्रमाणे लठ्ठपणा, ओबेसिटी हा एक मेजर फॅक्टर आहे किडनीचं विकार होणं. त्याने मुतखड्याचंही प्रमाण वाढतं, किडनीचे विकारही वाढतात. सर, एक मिथक आम्ही लहानपणापासून ऐकतोय आणि एक श्रोते माझ्या या वाक्याला दुजोरा देतील. मुतखडा झाल्यानंतर, किडनी स्टोन झाल्यानंतर अनेक अर्धवट लोक सांगतात की बियर पी, किडनी स्टोन निघून जाईल. याच्यात तथ्यांश आहे की हे नाहक भ्रम पसरवला गेला लोकांमध्ये? बियर म्हणाल तर मी सल्ला देताना लोकांना बियर घ्या म्हणत नाही. बियरने होतं काय, शेवटी लघवी जास्त होते. लघवी जास्त होते, त्या लघवीचं मध्ये जी जास्त लघवी तयार झाली त्याचं प्रेशर त्या खड्यावर जाऊन ते खाली यायला फॅसिलिटेट होतं, म्हणजे जाऊ शकतो निघून. पण त्याची असं समज. साईड इफेक्ट आहेत आणि सवय लागण्याचा धोका. त्याच्यामुळे बियर प्यायला सांगणं हा काही उपाय होऊ शकत नाही. सर, किडनी हा आपल्या शरीरातील चाळणीचा अवयव, जे आपल्या शरीरातून विषारी घटक बाहेर टाकतो असं तुम्ही सांगितलं. करेक्ट. ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं लघवीद्वारे विषारी घटक बाहेर पडतात. आपल्याकडे अनेक लोकांना लघवी थांबवून ठेवायची सवय असते. बैठं काम करतात, त्यांना उठवून लघवीला जावं इतपत वेळ नसतो, किंवा आणखीन काही कारणं असतील. विशेषतः महिलांच्या बाबतीत हे खूप प्रकर्षानं जाणवतं. सार्वजनिक ठिकाणी किंवा बाहेर कुठं असतील आणि त्यांना नेचर कॉल आला, लघवी आली असेल, तर त्या जात नाहीत किंवा जाऊ शकत नाहीत किंवा तशी सोय नसते. तर असं हे लघवी थांबवून ठेवणं किडनीसाठी कितपत धोकादायक आहे? इनफॅक्ट लघवी थांबवून ठेवणं किडनीसाठी म्हणण्यापेक्षा लघवीची जी पिशवी असते, ब्लॅडर खालच्या पोटामध्ये, त्याच्यासाठी चांगलं नसतं. म्हणजे लघवी खूप साठवून ठेवली, लघवीची पिशवी म्हणजे काय, ती फुग्यासारखी फुगते आणि खूप प्रेशर जनरेट झालं की मग आपण लघवी लागल्यानंतर जाऊन लघवी करतो. पण तेच जर तुम्ही पोस्टपोन करत असाल तर ती कायम फुगलेली राहते, त्याची इलॅस्टिसिटी कमी होते, त्याच्यातली ताकद कालांतराने कमी होते. मग लघवी केल्यानंतर पूर्ण लघवी होईल का नाही सांगता येत नाही. शिल्लक राहिलेली लघवी म्हणजे डबक्यात साठलेलं पाणी, मग त्याच्यात इन्फेक्शन्स होऊ शकतात वारंवार. आणि हे फारच निग्लेक्टेड असेल तर त्याचा क्वचित प्रसंगी किडनीवर परिणाम होतो. डॉक्टर हेमंत देशपांडे सर काही दिवसापूर्वी याच आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये एक तज्ज्ञ डॉक्टर आले आणि त्यांनी सेल्फ मेडिकेशन, स्वतः मेडिकल स्टोअर्समध्ये जाऊन पेनकिलर्सच्या गोळ्या खाण्याकडे लोकांचा कल कसा वाढत आहे आणि त्याचे शारीरिक दुष्परिणाम होत आहेत असं सांगितलं त्यांनी. यामध्ये त्यांनी आवर्जून किडनीचा उल्लेख केला होता. त्याच अनुषंगानं आता तुम्ही त्या संदर्भात विस्तृत आणि सखोल मार्गदर्शन करा की हे जे स्वतः पेनकिलर, वेदनाशामक गोळ्या खाण्याचा कल लोकांचा दिवसागणिक वाढतो आहे, पित्ताच्या गोळ्या खाण्याचा कल वाढतो आहे, याचा निश्चित किडनीवर वाईट परिणाम होतो? हो, दिवसाच्या 1-2 पेनकिलर वर्षानुवर्षे खाणारे जे रुग्ण आहेत तर त्यांना किडनीचा आजार होऊ शकतो. कालांतराने किडनीची कार्यक्षमता कमी होऊन किडनी फेल्युअर होऊ शकतं. असे रुग्ण डायलिसिसवर गेलेले सुद्धा आम्ही पाहिलेले आहे. आमच्या भाषेत आम्ही ह्याला ॲनाल्जेसिक नेफ्रोपॅथी असं म्हणतो. जसं डायबिटीसमध्ये डायबेटिक नेफ्रोपॅथी, ब्लड प्रेशरमध्ये हायपरटेन्सिव्ह नेफ्रोपॅथी, तसं अनेक वर्ष पेनकिलर खाल्ल्यानंतर किडनीचा आजार होऊ शकतो. काही पेनकिलर्स सेफ आहेत, तर ती सेफ पेनकिलर्स तुम्ही घेऊ शकता, पण तेही प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे. आपल्याकडे काय आहे की ओव्हर द काउंटर मेडिसिन्स मिळतात. हो, तुम्ही माझी पाठ दुखती म्हणून मेडिकल शॉपमध्ये गेला, ते स्वतः देऊन टाकतात. आणि मग ह्या औषधांनी मला बरं वाटतंय म्हणलं की कुणालाही न विचारता लोक घ्यायला लागतात. मागच्या वेळेस ह्या गोळीनी फरक पडला होता. मग डॉक्टर हेमंत देशपांडे सर, मघाशी आपण एका प्रश्नाचं उत्तर देताना एका मद्याचा संदर्भ दिला, बियरचा. व्यसनाधीनता किडनीवर कितपत दुष्परिणाम करते? विशेषतः अल्कोहोल, दारूचं व्यसन असेल तर ते किडनीवर किती खराब परिणाम करतं? कोणतंही व्यसन आहे, मग ते दारू असू दे, स्मोकिंग असू दे, ह्याचे सर्व अवयवावर वाईट परिणाम आहेत. अतिमद्य सेवनाने लिव्हर खराब झालं तर शेवटी लिव्हरच्या आजाराचा सुद्धा परिणाम किडनीवर होतो आणि किडनी फेल्युअर होऊ शकतो. तुमच्या उत्तरातून आत्तापर्यंत जी उत्तरं दिली त्यातून एक लक्षात आलं की आता जसं लिव्हरचं सांगितलं, मधुमेहाचं सांगितलं, तर रक्तदाबाचं सांगितलं, या सगळ्यांची जी परिणिती आहे शेवटची ती किडनीवर येते.
हे सगळे बिघडले की किडनी बिघडते. हे सायकल कशी आहे शरीरातली अंतर्गत सायकल? हृदय हे पंपिंगचं काम करतं, हं. बरोबर आहे. आणि मग रक्तवाहिन्या वाटे रक्त आपल्या शरीराला सगळीकडे पुरवलं जातं. डायबिटीज झाला, ब्लड प्रेशर झाला की त्याचे परिणाम सगळ्या रक्तवाहिन्यावर व्हायला लागतात. तसंच ते किडनीच्या रक्तवाहिन्यावर सुद्धा होतात. मग किडनीचं जे फिल्ट्रेशन सिस्टीम आहे ती खराब होते आणि किडनीचे आजार होतात. किडनी काही कारणाने ब्लड प्रेशर खूप कमी झालं तरीसुद्धा त्याचा किडनीवर वाईट परिणाम होतो. आम्ही त्याला अचानकपणे खूपच पातळ संडास आणि उलट्या झाल्यात, डिहायड्रेशन झालं आहे, सिव्हिअर डिहायड्रेशन झालं आहे, किंवा आपण DJ लावून डान्स करणारे लोक बघतो, हो, भर उन्हाच्या दिवसामध्ये भान विसरून DJवर डान्स चालू असतो. हो. त्यातल्या काही लोकांच्या किडनी टेम्पररी का असेना फेल झालेल्या आम्ही पाहिल्यात. कशामुळे होतं हे? हे जे आहे ते अतिशय मस्क्युलर ॲक्टिव्हिटी झाल्यामुळे ते मसल्समधले टॉक्सिन जाऊन किडनीचं फिल्ट्रेशन युनिट बंद करतात हां. आणि किडनी 3-3 आठवड्यापर्यंत बंद पडते. अरे बाप. मॅक्सिमम 3-3 आठवड्यापर्यंत बंद पडते. टेम्पररी डायलिसिस लागू शकतं ना, हळूहळू औषध पाण्याने त्याच्यात सुधारणा होते. आता एका खूप महत्त्वाच्या विषयाला तुमच्याच उत्तरातून सुरुवात झाली. सर, डायलिसिस म्हणालात. अलीकडं डायलिसिस घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत इतकी वाढ झालेली आहे की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आता त्याचं सेंटर उभा करायची आवश्यकता झालेली आहे. अनेक ठिकाणी उभाही केलेले आहेत. तर अनेक सेवाभावी संघटना, समाजसेवी संस्था त्या दृष्टीनं रुग्णांना मदत व्हावी म्हणून समाजकार्यसुद्धा करत आहेत. पण मूळ प्रश्न असा येतो की हे व्हावंच कशासाठी, आणि जर झालं तर त्याच्यापासून सुटका होते का? एखादा व्यक्ती डायलिसिसवर गेला तर तो आयुष्यभर डायलिसिसवरच जातो का? तर डायलिसिस केव्हा लागतं? ज्यांचं किडनी फेल झालेलं आहे आणि ते किडनी फेल्युअरचे शरीरात लक्षणं दिसायला लागतात. ते फार उशिरा कळतं. सुरुवातीला आपण अशक्तपणा आहे, हे आहे म्हणून खेड्यापेड्यातले लोक तर जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन काही दिवस, काही महिने, वर्ष सलाईन घेणे, सलाईन घेतल्याने टेम्पररी बरं वाटतं आहे म्हणून घरी जाणे परत, आणि असं करून करून अंगावर काढतात आणि किडनी फेल होते. मग त्याची जेव्हा लक्षणं दिसायला लागतात की मळमळ होते, उलटी होते, अशक्तपणा जाणवतो आहे, धाप लागते, शरीरात पाणी जमा होतं आहे, पायावर सूज येते, डोळ्याभोवती सूज येते, अशी लक्षणं घेऊन जेव्हा डॉक्टरांकडे जातो आणि तेव्हा लक्षात येतं किंवा हे किडनी फेल झालेले आहेत, क्रिएटिनिन वाढलेलं आहे, लघवीमध्ये प्रथिनं जातात आहे प्रमाणाबाहेर, किंवा ॲसिड बेस इम्बॅलन्स झालेला आहे शरीरातला, म्हणजे आम्ल अल्कलीचं प्रमाण व्यस्त झालेलं आहे. मग अशा वेळेस डायलिसिसला सुरुवात होते. आणि एकदा डायलिसिसला लागलं तर बहुतांश रुग्णाला डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांटेशन हाच पर्याय. डॉक्टर हेमंत देशपांडे सर, अनेक लोकांना हा शब्द माहिती आहे आणि दुर्दैवानं काही रुग्णांच्या आयुष्यात तो नित्यकर्माचा भाग झालेला आहे, नित्यनियमाचा भाग झालेला आहे डायलिसिस करून घेणं. हे डायलिसिस प्रोसेस कशी असते आणि याच्यामध्ये त्या रुग्णाला त्रास होतो का? डायलिसिससुद्धा हे काही विदाऊट कॉम्प्लिकेशन नाही आहे. डायलिसिसमध्ये आपल्या शरीरातल्या मोठ्या अशुद्ध रक्तवाहिनीमध्ये एक कॅथेटर टाकलेलं असतं. तिथून ब्लड काढून घेऊन डायलाइज केलं जातं, ते म्हणजे शुद्धीकरण केलं जातं मशीनमध्ये आणि ते परत आपल्या शरीरामध्ये घातलं जातं. अशा वेळेस बऱ्याच रुग्णांना हिमोग्लोबिन कमी झालेलं असतं, रक्त द्यायची गरज पडते, वेगवेगळे इन्फेक्शन्स होतात, म्हणजे रक्तातून इन्फेक्शन होऊ शकतं किंवा हिपॅटायटिस दोन्ही प्रकारचे B-C हे त्यातूनही ट्रान्समिट होऊ शकतात. अशा रुग्णांसाठी वेगळी डायलिसिस मशीन असते, नाही असं नाही. ऐनवेळेस अचानक डायलिसिस करताना ब्लड प्रेशर ड्रॉप होणं, सडन ब्लड प्रेशर कमी होऊन ICUला शिफ्ट करायला लागणं, हे सगळ्या गोष्टी शक्य आहेत. सर, ज्या लोकांना मधुमेह झालेला आहे त्यापैकी अनेकांना शेवटी डायलिसिसवरच जावं लागल्याचं पाहण्यात येतं. मधुमेह झाल्यानंतर किडनीवर असे इम्पॅक्ट जे होतात, वाईट परिणाम जे होतात, ते कसे कसे होत जातात? मधुमेहाचं निदान झाल्यानंतर रेग्युलर चेकअप गरजेचं आहे. म्हणजे दर 3 महिन्याला तुम्ही उपाशीपोटी आणि जेवणानंतरची शुगर करणं, 3 महिन्यानंतर एकदा 3 महिन्याचा कंट्रोल बघायची जी तपासणी असते ती करणं, युरिन वारंवार तपासणं, युरिनमध्ये प्रोटीन्स तर जात नाहीत हे पाहणं, मायक्रो अल्ब्युमिन नावाचा प्रकार असतो त्याचं प्रमाण तर वाढत नाही ह्याच्याकडे लक्ष ठेवणं आणि क्रिएटिनिनवर लक्ष ठेवणं हे गरजेचं आहे. पण जेव्हा फ्लक्च्युएटिंग शुगर्स असतात, अनकंट्रोल्ड डायबिटीस असतो, तर ग्रॅज्युअली त्याचा फिल्टरिंग युनिटवरच परिणाम होतो, रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो किडनीच्या, आणि मग तिथून क्रिएटिनिन वाढायला सुरुवात होते.
याला डायबेटिक नेफ्रोपॅथी असं म्हणतात. डायबिटीस हा असा आजार आहे त्याचा शरीरातल्या सगळ्या अवयवावर परिणाम होतो. पण डायबेटिक हार्ट डिसीज होतो, डायबिटीस डोळ्यांवर परिणाम करतो, डायबिटीस किडण्यांवर परिणाम करतो, शरीराच्या इतर रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. डॉक्टर हेमंत देशपांडे सर, आत्तापर्यंत तुमच्या उत्तरातून एक गोष्ट निश्चित लक्षात आली की किडनी ही थेट प्रभावित होत नाही. ती आपल्या सगळ्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनमानातून जे काय बाहेर येतं त्याच्यातून, आपण जे खातो त्याच्यातून, आणि जे इतर आजार झालेले आहेत मधुमेहासारखे, रक्तदाबासारखे, त्याची व्यवस्थित निगा नाही राखली, काळजी नाही घेतली तर किडनी प्रभावित होऊ शकते. हे सगळं टाळायचं असेल तर किडनी सदृढ आणि निरोगी ठेवावी लागेल. करेक्ट. मग आता ही किडनी निरोगी ठेवायची असेल तर तुम्ही काय सांगाल? याची सुरुवात कशी असावी? काय खावं, काय प्यावं, जीवनमान कसं असावं? किडनीचं आरोग्य किंवा किडनीचं आरोग्य म्हणजे काय, शेवटी ओव्हरऑल आपलं हेल्थ ही चांगली राहण्यासाठी चांगल्या सवयी आवश्यक आहेत. एक्झरसाइज मॉडरेशनमध्ये, अति एक्झरसाइजही नको, वजन नियंत्रित ठेवणे, चांगलं अन्न खाणे, किडनीसाठी पाणी भरपूर पिणे, म्हणजे साधारण 2-2.5 लिटर पाणी, आणि उन्हाळ्याच्या दिवसात किंवा खूप एक्झरसाइज करत असाल तर अजून रिक्वायरमेंट वाढते तेवढं पाणी पिणे. पाणी इतकं पिलं पाहिजे की झालेली लघवी ही पाण्यासारखी स्वच्छ असली पाहिजे, शुभ्र असली पाहिजे. पिवळी लघवी होते म्हणजे पाणी कमी पडतंय, ती कॉन्सन्ट्रेटेड झाली, त्यातले क्षार पटकन जवळ येऊन मुतखड्यासारखे आजार होऊ शकतात. ह्याकरता पांढरी स्वच्छ म्हणजे कलरलेस लघवी व्हावी इतपत पाणी पिलं पाहिजे. वजनाकडे लक्ष दिलं पाहिजे, वजन वाढू नाही दिलं पाहिजे. आणि असं म्हणतात की पालक, केळी किंवा ज्याच्यातून कॅल्शियम मिळतं असे पदार्थ खाणं म्हणजे किडनीला खड्यांचे संकटात. बरेचसे प्रकार आहेत. कॅल्शियम त्याचे घटक म्हणजे कॅल्शियम आहे, ऑक्झलेट आहे, युरिक ॲसिड आहे. ते डाएटवर सगळ्यांचे डिपेंडंट आहे. कोणताही एक पदार्थ आवडतो म्हणून तोच नेहमी खाणं हे योग्य नाही. आहार हा चौरस असावा, आपण म्हणतो ना चौरस असावा. तर चौरस आहार, भरपूर पाणी पिणं यांनी बरेचसे आजार टाळतात. डॉक्टर हेमंत देशपांडे सर, आपल्याकडं काही आजार किंबहुना बहुतेक आजार हे व्यक्ती वार्धक्याकडे गेल्यानंतर सुरू होतात. पण किडनी हा असा आजार पाहण्यात येतो की जो तुमच्याच उत्तरातून आला की अगदी जन्मतः सुद्धा एखाद्याला किडनीचा आजार असू शकतो आणि काही लोकांना पुढं भविष्यात केव्हाही आजार होऊ शकतो. याला वयाचं बंधन नाही, हे खरं आहे का? हो, खरं आहे. किडनीचा आजार म्हणजे व्यंगामुळे झालेले आजार जन्मतः घेऊन आलेला आहे. त्यानंतर तुम्हाला काही, मी मागे जसं सांगितलं की बाबा किडनी फेल झाली म्हणजे त्याची सुरुवात लहानपणापासून सुद्धा होते. काही घशाचे इन्फेक्शन्स झालं म्हणून झालं, स्किनचे इन्फेक्शन्स झालं म्हणून, युरिनरी इन्फेक्शन्स झाले किंवा मुतखडा झाला, त्याचा परिणाम किडनीवर होऊन पुढे किडनी खराब झाल्या. हे आयुष्यभर केव्हाही होणारा आजार आहे. आणि जसं आता पुरुष ग्रंथी आहे, पुरुष ग्रंथी हा वार्धक्यामुळे होणारा आजार आहे. मी तिकडे येणारच होतो, प्रोस्टेटकडे. हा जो प्रोस्टेट ग्रंथीचा आजार आहे जो की बहुतेक पुरुषांना 50 नंतर येतो, करेक्ट, ज्याच्यामध्ये लघवी थेंबाथेंबानं होते, याचा किडनीशी कितपत संबंध आहे किंवा हा किडनीचाच आजार आहे का? हा पुरुष ग्रंथीचा आजार हा किडनीचा आजार नाही. मूळ वय वाढल्यानंतर ग्रंथी वाढायला सुरुवात होते, ते एज रिलेटेड डिसीज आहे तो. पण तो दुर्लक्ष केला तर त्याचे किडनीवर होऊ शकतात. म्हणजे अगदी सुरुवातीची जी लक्षणं आहेत की बाबा लघवीला गेल्यानंतर लघवी लवकर सुरू होत नाही किंवा धार कमजोर झालेली आहे. आपल्याकडे असं आहे की माझं वय झालं आता, एवढी कुठे पूर्वीसारखी फोर्सनी होणार असं म्हणतात. पण ते लक्षात घेतलं पाहिजे. सुरुवातीची लक्षणं जेव्हा दिसायला लागतात की लघवी स्लो होते, की थांबून थांबून होते, शेवटी काही थेंब गळतात आहे, पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही आहे, सारखं सारखं जायला लागतं आहे किंवा घाई होती आहे किंवा लघवीतून क्वचित प्रसंगी रक्त जात आहे, तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. आत्ता एक तुम्ही छान सांगितलं की घाई होते. अनेकांना हा प्रॉब्लेम आहे की लघवी आल्यानंतर त्यांना पटकन जायला लागतं, अन्यथा त्यांचा कंट्रोल राहत नाही. हे किडनीशी संबंधितच आहे की हा वेगळा फॅक्टर असू शकतो? आम्ही त्याला लोअर युरिनरी सिस्टीम, लोअर ट्रॅक्ट असं म्हणतो. हा ब्लॅडर आणि पुढचा मार्ग आहे, ह्याच्याशी संबंधित हे आहे, किडनीशी संबंध नाही आहे. ब्लॅडरशी संबंधित आहे, मूत्राशय जिथे लघवी साठते आणि आउटलेट म्हणजे पुरुष ग्रंथी असेल किंवा लघवीचा मार्ग असेल, ह्याच्याशी संबंधित आजार आहे. डॉक्टर हेमंत देशपांडे सर, असं का होतं की किडनीचे आजार फार उशिरा लक्षात येतात? कारण सुरुवातीची लक्षणं जाणवतच नाहीत. जे काही अशक्तपणा आहे किंवा हिमोग्लोबिन कमी झालं आहे म्हणून आपण
अशक्तपणासाठीच, मुख्यतः अशक्तपणा. याच्यासाठी डॉक्टरांकडे गेलं, काही चाचण्या झाल्या तर हिमोग्लोबिन कमी आहे, मग रक्तवाढीची औषधं घेणं, हे सगळे प्रकार सुरू होतात. किंवा क्वचित खेड्यामध्ये सलाईन घे आणि पुढे जा, कामातून वेळ मिळत नाही, मग स्पेसिफिक डॉक्टरांचा असा म्हणजे किडनीच्या तज्ज्ञांचा सल्ला घेता येत नाही. आणि जोपर्यंत हे वाढत नाही तोपर्यंत बऱ्याच वेळेस लक्षात येत नाही. म्हणजे जेव्हा मळमळ उलटी सातत्यानं व्हायला लागते, वेळही जातो. हो. आपल्याला वाटतं की बाबा पोटाची लक्षणं आहेत हे, हो. मग पोटाच्या डॉक्टरांकडे जा, सर्जनकडे जा किंवा फिजिशियनकडे जा, मग तिथे तपासण्या. लोकांचं हे एक असतं, मला तर साधं मळमळ उलटी व्हायला लागलं आणि डॉक्टरांनी मला ह्या 10 तपासण्या सांगितल्या, पण त्याचं कारण शोधून काढण्यासाठी का होत आहे त्याच्यासाठी त्या तपासण्या सांगितल्या असतात. जर नाही केल्या तर तुम्हाला कळणार नाही. मी एक नॉर्मल व्यक्ती आहे आणि माझं एक विशिष्ट वय असेल, परंतु आता तुमची ही उत्तर ऐकल्यानंतर, तुमची मुलाखत ऐकल्यानंतर जर मला जिज्ञासा झाली आहे की आपली किडनी योग्य आहे का नाही हे पाहायचं, तर त्यासाठी मी कोणत्या तपासण्या करायला हव्यात? कारण असंही मेडिकल शास्त्रात सांगितलं जातं की ठराविक दिवसांनी काही तपासण्या केल्याच पाहिजेत. करेक्ट. किडनीचं आरोग्य तपासण्यासाठी लघवीची तपासणी महत्त्वाची. लघवीमध्ये काय पाहायचं आहे तर लघवीमध्ये शुगर आहे का, लघवीमध्ये प्रथिनं जात आहेत का, लघवीमध्ये इन्फेक्शन आहे का, ह्या 3 गोष्टी पाहिल्या पाहिजेत. त्याच्यानंतर दुसरी असते रक्ताची तपासणी. ब्लड युरिया आणि क्रिएटिनिन ह्याचं प्रमाण नॉर्मल आहे का. वय जास्त असेल तर डायबिटीससुद्धा चेक करावा, शुगर आहे किंवा नाही. म्हणजे असेल, किडनीचं जरी काम नॉर्मल असलं तरी त्यावेळेस समजा डायबिटीसचं निदान झालं, त्याचा इलाज वेळेवर सुरू करून जेणेकरून पुढे किडनीचं आरोग्य व्यवस्थित राहील. रक्त तपासणीमध्ये हिमोग्लोबिन हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण किडनीचं एक काम आहे ते रक्त तयार करणे. किडनीच्या आजारामध्ये किंवा किडनी जेव्हा फेल होते तेव्हा हिमोग्लोबिन कमी असतं. सर, अनेक आजार हे अनुवंशिकतेशी जोडले जातात. तसा किडनीशी संबंधित आजार हा अनुवंशिकतेशी जोडला जातो का, किंवा त्याचं काही रिलेशन आहे का तसं अनुवंशिकतेसोबत? काही आजार आहेत किडनीचे जे अनुवंशिक आहेत. कोणते? साधारण किडनीमध्ये पाण्याच्या गाठी असतात बऱ्याच जणांना. म्हणजे साधारण काही जणांना लहानपणी तो आजार लक्षात येतो, काही जणांना 30-40 नंतर लक्षात येतो. हे पाण्याच्या गाठीचे आजार हे हेरिडिटरी असतात, लिंक्ड असतात. काही कॅन्सरचे प्रकार आहेत ते सुद्धा हेरिडिटरी असू शकतात. किंवा प्रोस्टेटचं आहे, एखाद्या फॅमिलीमध्ये वय वाढलं की प्रत्येकाचंच पुरुषांचं प्रोस्टेट वाढतं. आपल्या या मुलाखतीमध्ये बहुतांश भाग हा आपण पुरुषांच्या संदर्भानं पाहिलेला आहे. महिला वर्ग असा आहे की मी मागाशी पण म्हटलं की सार्वजनिक ठिकाणी त्यांना लघवीला जाता येत नाही, किंवा त्यांचं बैठं काम असतं आणि एकदा स्वयंपाकाला बसलं की 2-2.5 तास त्या उठत नाहीत, किंवा जे काय असेल, शेतात खोरपणं असेल, इतर जड कामं करणं असतील. महिलांच्या बाबतीत किडनी संदर्भात त्यांना काय मार्गदर्शन कराल? आता स्त्रियांच्या बाबतीत नाही का, वारंवार युरिनचं इन्फेक्शन होणं एक मोठी समस्या आहे. आणि हे लघवी पोस्टपोन करणं हे त्याच्यामागे एक कारण असू शकतं. किंवा बाहेर जायचं नाही, घरी आलं की हातातलं सामान टाकून देऊन पटकन लघवीला जायचं. लघवी साठवून ठेवल्यामुळे सुद्धा इन्फेक्शन्स होऊ शकतात आणि ह्या इन्फेक्शन्सचा वाईट परिणाम किडनीवर होऊ शकतो. त्याच्यामुळे पब्लिक टॉयलेट्स चांगली असायला पाहिजेत बाहेर. हे सगळं होतं आहे कशामुळे की तुम्ही बाहेर पडलाय, कुठे मॉलमध्ये गेलाय, बाजारात गेलाय, कसल्या प्रकारची सोय अजून आपल्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना ते होल्ड करूनच घरी यायला लागतं आणि घरी आल्यानंतरच त्याला वाट मोकळी करून द्यायला लागते. तर शक्यतो होल्ड करू नये, किंवा जाण्याच्या आधी आपण पाणी कमी प्यावं, आल्यानंतर त्याची कसर भरून काढावी, पण पोस्टपोन करू नये, लघवी साठवून ठेवू नये. गर्भवती महिलांच्या बाबतीत किडनीच्या समस्या ज्या क्षणिक काळासाठी उद्भवतात त्याच्याबद्दल काय मार्गदर्शन कराल? गर्भवती महिलांमध्ये युरिनचे इन्फेक्शन्स होऊ शकतात आणि त्याचा वाईट परिणाम तिला स्वतःला आणि बाळावर वाईट परिणाम होऊ शकतात. तर इन्फेक्शन्स हे टाळता येणं शक्य आहे, ते टाळावे. सर, आज जागतिक किडनी डे आहे. या निमित्तानं जाता जाता आपल्या श्रोत्यांना किडनीच्या आरोग्यासंदर्भात जागरूक राहण्यासाठी काय सांगाल? किडनीची काळजी घ्यायची असेल, किडनीचं हेल्थ व्यवस्थित राहायचं असेल तर पाणी भरपूर प्यायला पाहिजे. जेवण चौरस आहार पाहिजे. नॉनव्हेजसुद्धा जास्त नको. व्हेजिटेरियनमध्ये काही पदार्थ जे आहेत की ज्याच्यामुळे आपण मूतखडा होतो असं म्हणतो, तर ते पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नये. कोणतंही अन्न बंद करायची किंवा टोटल रेस्ट्रिक्ट करायची आवश्यकता नाही, पण प्रमाणात खावा.
पाणी भरपूर प्यावा, नारळ पाणी चांगलं, आवळ्याचा रस चांगला, लिंबू सरबत चांगला किडनीसाठी. पण संत्री मोसंबीचे ज्यूस ज्यांना खडे होतात त्यांच्यासाठी ते चांगले नाहीत. शक्यतो लघवी लागल्यानंतर लघवीला जायला उशीर करू नये, वेळीच लघवी करावी. ह्या सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. खूप खूप धन्यवाद डॉक्टर हेमंत देशपांडे सर. आज आपण जागतिक किडनी डे दिनानिमित्त आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रामध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना किडनीच्या संदर्भात, एकूणच शारीरिक आरोग्याच्या संदर्भात, अंतर्गत स्वच्छतेच्या संदर्भात खूप सखोल असं मार्गदर्शन केलं. या माहितीबद्दल मी सर्व श्रोत्यांच्या वतीनं, आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या वतीनं आपलं ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार.